नमस्कार मंडळी. या आधीच्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचे 1 ते 27 श्लोक पाहिले, त्याचं अर्थासह वाचन केलं मंडळी. आज आपण पाहूया भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाचे म्हणजेच गुणत्रय विभाग योग या अध्यायाचा सारांश. भगवद्गीतेचा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग आहे, ज्यात श्रीकृष्ण अर्जुनाला सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे स्वरूप, त्यांचे मानवी जीवनावरील परिणाम आणि या गुणांच्या पलीकडे जाऊन सर्वोच्च ज्ञान किंवा परमसिद्धी कसे प्राप्त करावे याबद्दल मार्गदर्शन करतात, ज्यात देहाच्या उत्पत्तीचे रहस्य आणि गुणांच्या प्रभावामुळे होणारे मोह अज्ञान समजावून सांगितले आहे. ह्याचा सारांश असा आहे. श्रीकृष्ण म्हणतात की मी पुन्हा सर्वोत्तम ज्ञान सांगत आहे, जे जाणून मुनींनी परमसिद्धी मिळवली. हे ज्ञान आत्म्याच्या स्वरूपाचे आणि गुणांचे आहे. सत्वगुण म्हणजे शुद्धता, ज्ञान, प्रकाश, आनंद देतो, तो बांधून ठेवतो पण सुखाने बांधतो. रजोगुण उत्कटता, कामना, आसक्ती, कृती आणि फळाच्या इच्छेमुळे बंधन निर्माण करतो, तो लोभ आणि अशांती देतो. तमोगुण म्हणजे अज्ञान, प्रमाद, आळस, अज्ञान, मोह आणि निष्क्रियता देतो, तो विवेकबुद्धीचा नाश करतो आणि मूर्छा आणतो. आता या गुणांचं कार्य काय आहे मंडळी? हे 3 गुण एकमेकांवर प्रभाव टाकतात आणि जीवांना बांधून ठेवतात. सत्व रजोगुणाला दाबतं, रज तमोगुणावरती भारी पडते आणि तम सत्वरजाला दाबते. हे गुण शरीराच्या आणि मनाच्या सर्व क्रियांचे कारण आहेत. जो या 3 गुणांच्या पलीकडे जातो त्यालाच गुणातीत म्हणतात. गुणातीत व्यक्तीला फळाची इच्छा नसते, तो सुख, दुःख, लाभ, हानी यामध्ये सम राहतो, तो मोक्ष प्राप्त करतो. जो निर्गुण, निराकार, अविनाशी परमेश्वराची भक्ती करतो, तो गुणांच्या प्रभावापासून मुक्त होतो आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. याच अवस्थेत मोक्ष मिळतो मंडळी. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की मनुष्य शरीर हे या 3 गुणांच्या प्रभावाखाली असते. आपल्या कर्मांचा आणि विचारांचा संबंध या गुणांशी असतो. गुणांच्या पलीकडे जाऊन समत्व भाव आणि भक्तीने आपण परमज्ञान आणि मोक्ष प्राप्त करू शकतो मंडळी. याबरोबरच आपला 14 अध्याय म्हणजे 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग समाप्त होत आहे मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय.